Good morning, friends. Today we have started a practical problem of partnership final account on page number 61. Problem number 10. Shipra and Manisha are partners sharing profits in their capital ratio. You are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. मित्रांनो, शिप्रा अँड मनीषाचं ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019 तयार करायला सांगितलेलं आहे. आणि त्यांचे कॅपिटल रेशो जे घ्यायचे आहेत ते आपण कॅपिटलच्या प्रमाणात घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स जे दिलं आहे त्याच्यामध्ये क्रेडिट बॅलन्समध्ये आपल्याला करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेले आहेत. म्हणजे पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये आपण ज्या पद्धतीनं करंट अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवला त्याच पद्धतीनं हाही प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे एक एक्स्ट्रा अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. ते जे आहे करंट अकाउंट आपण आखून घेऊया. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट तयार करून घ्या. वरतीला ट्रेडिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ शिप्रा अँड मनीषा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. त्याच्या खालीच साधारणतः 10 ते 15 लाईन सोडून पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करा. डेबिट पर्टिक्युलर्स शिप्रा मनीषा पर्टिक्युलर्स शिप्रा मनीषा क्रेडिट. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एका पेजवरती आखून घ्या 31 मार्च 2019 आणि बॅलन्स शीट शेवटी एका पेजवरती आखून घ्या. त्यानंतर त्याच्या खाली वर्किंग नोटसाठी जागा सोडा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला अकाउंट सुरुवातीला आखून घ्यावी लागतील. त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करूया. त्याच्यामध्ये सुरुवातीला सन्ड्री डेटर्स दिलेले आहे 28,000 रुपये. हे बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. सन्ड्री डेटर्स नेहमीप्रमाणे असेटला 28,000 रुपये इनरला त्याच्यावरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. नेक्स्ट आयटम जो दिलेला आहे तो आहे पर्चेसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पर्चेसेस आपण सुरुवातीला घेतले बघा. ओपनिंग स्टॉक सुरुवातीला घेतो. त्याच्या खाली टू पर्चेसेस घेतले 55,000 रुपये इनरला घेतलं. रिटर्न आहे नंतर विचार करू. त्याच्या अगोदर ओपनिंग स्टॉक घेतला आहे. टू ओपनिंग स्टॉक 17,800 ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे आयटम ओपनिंग स्टॉकचा. त्याच्यानंतर फर्निचर दिलेलं आहे 38,500. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर घेतलं आहे बघा. डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. साधारणतः 2 लाईन सोडून फर्निचर घेतलं इनरला 38,500. त्याच्यानंतर फोर्थ आयटम दिलेला आहे प्लांट अँड मशिनरी. हाही आयटम बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतलेला आहे आपण. प्लांट अँड मशिनरी फर्निचरच्या खाली 2 लाईन सोडून इनरला 60,000 आणि त्याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत 4 लाईन सोडायचे आपण. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पर्चेसेसच्या खाली 1 लाईन सोडून टू वेजेस घ्या इनरला 800 रुपये. नेक्स्ट आयटम दिलेला आहे सॅलरीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला आहे बघा सॅलरीज. टू सॅलरीज साधारणतः ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली टू सॅलरीज इनरला घ्या 3,500. त्याच्यानंतर डिस्काउंट घेतलेला आहे. हा डिस्काउंट पेड आहे 800 रुपये. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. सॅलरीच्याच खाली 1 लाईन सोडून घेतला आहे टू डिस्काउंट पेड कंसामध्ये केलेलं आहे आणि आउटरला 800 रुपये अमाऊंट घेतलेली आहे. नेक्स्ट आयटम बिल्स रिसिवेबल. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल घेतलेलं आहे आपण. प्लांट अँड मशिनरीच्या खाली 4 लाईन सोडून बिल्स रिसिवेबल आउटरला 14,400. नेक्स्ट आयटम कॅरेज आउटवर्ड जो आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतो. इनवर्ड असेल तर डेबिटला घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलं आउटरला 1,000 रुपये. नेक्स्ट पोस्टेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याच डेबिटला घेतलं कॅरेज आउटवर्डच्या खाली टू पोस्टेज आउटरला 500 रुपये. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे सेल्स रिटर्न. हा सेल्समधून वजा करतो आयटम आपण नंतर विचार करू. कॅश इन हँड कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतलेत आयटम बघा. बिल्स रिसिवेबलच्या खाली कॅश इन हँड इनरला 4,000 आणि कॅश ॲट बँक इनरला 47,000. टोटल आउटरला 19,000 रुपये. म्हणजे आपण जे आयटम दिले त्याचं पोस्टिंग त्या अकाउंटला करत आहे. इन्शुरन्स घेतलेला आहे. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला बघा
इन्शुरन्स पोस्टेजच्या खाली आउटरला 2,000 रुपये. ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला आपण घेतो. ओपनिंग स्टॉक सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, ओपनिंग स्टॉक 17,800 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला घ्यायचा. ट्रेड एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला. वेअरहाऊस रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट ही तिन्ही आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील. वेअरहाऊस रेंट सुरुवातीला घेतलं आहे 2,500, त्यानंतर टू ॲडव्हर्टाइजमेंट 1,000 रुपये आणि त्याच्यावरती आपण अगोदर ट्रेड एक्सपेन्सेस 1,500 आउटरला घेतलेला आहे. त्यानंतर शेवटी जो आयटम दिला आहे तो आहे बिल्डिंग बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. बॅलन्स शीटच्या आसेट साईडला बिल्डिंग कॅश ॲट बँकच्या खाली घेतलेलं बघा 20,000 रुपये इनरला, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये सुरुवातीला सेल्स दिलेला आहे 1,20,000. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स इनरला घेतलेला आहे बघा 1,20,000 आणि त्याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट आहेत आपण, म्हणून इनरला घ्यायचे 4 लाईन सोडायच्या. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिला आहे तो आहे रेंट. हे आता रेंट रिसिवड आहे बघा. रेंट रिसिवड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो आपण. सुरुवातीला 1-2 लाईनवरती सोडा क्रेडिट साईडला, कारण GP आपल्याला तिथं ब्रॉडडाऊन करायचा असतो. म्हणून बाय रेंट इनरलाच घेतलं, आउटरला घेतलं, रिसिवड कंसामध्ये लिहिलं 1,800. त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेतलं बघा. सनरी क्रेडिटर्स निम्म्यापासून सुरुवात करा. लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स आउटरला 38,500. नेक्स्ट आयटम परचेस रिटर्न. आता परचेस रिटर्न डायरेक्ट आपण कशातून वजा करतो? परचेसमधून वजा करतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेसमधून लेस केलं 1,000 रुपये, आउटरला 54,000 रुपये. नेक्स्ट डिस्काउंट. आता हा डिस्काउंट पण रिसिवड आहे. रिसिवड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट कंसामध्ये रिसिवड, आउटरला 500. नेक्स्ट आयटम दिलेला आहे बिल्स पेएबल. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेएबल घेतलं क्रेडिटर्सच्या खाली, आउटरला 9,000 रुपये. त्यानंतर कॅपिटल बॅलन्सेस. आता इथं मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कॅपिटल बॅलन्स आपण काय करतो, जर करंट अकाउंटचे बॅलन्स दिले तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला डायरेक्ट आउटरला घेतो. म्हणजे इथं घेतलेत बघा कॅपिटल बॅलन्सेस इनरला त्याची बेरीज करून आउटरला 1,20,000. क्षिप्राचं 90,000 दिलेलं आहे, मनीषाचं 30,000, टोटल 1,20,000 आउटरला. त्याच्यानंतर करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेत, म्हणजे करंट अकाउंट आपण ओपन केलेलं आहे बघा ट्रेडिंगच्या खाली. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन करून घ्यायचे. ओपनिंग बॅलन्सेस आहेत 5,000 आणि 3,000, त्यांच्या कॉलममध्ये तेवढी अमाऊंट आपण घेतलेली आहे. म्हणजे हे झालं पोस्टिंग. ट्रायल बॅलन्सेस काय केलं आपण? पोस्टिंग केलं. त्याच्यानंतर आता ॲडजस्टमेंट बघूया, एक ॲडजस्टमेंट बघू. सुरुवातीचे ॲडजस्टमेंट दिले बघा. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट ₹37,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, त्याचे 2 इफेक्ट द्यायचे. पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शेवटी बाय क्लोजिंग स्टॉक म्हणायचं, आउटरला 37,000 रुपये. सेल्सच्या खाली 4-5 लाईन सोडून घ्यायचा नेहमी. बाय क्लोजिंग स्टॉक 37,000 रुपये आउटरला. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या आसेट साईडला क्लोजिंग स्टॉक घेतला बघा. बिल्डिंगच्या खाली ॲडजस्टमेंट आहे 2 लाईन सोडून, आउटरला 37,000 रुपये. समजलं क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर दुसरी जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे सेल्समध्ये 2,000 रुपये हे मशिनरीचे विकलेले समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे सेल्समध्ये ते 2,000 रुपये इन्क्लूड आहेत. पण ते कधी विकलेलं आहे? 1 एप्रिल 2018लाच. म्हणजे सेल्स आपल्याला कमी करावे लागतील. सेल्समध्ये 2,000 रुपये तिथं ॲड झालेले आहेत, ते विकले म्हटल्यानंतर तिथून 2,000 रुपये कमी होतील. आणि सेकंड मशिनरीमधून पण किती वजा करावे लागतील आपल्याला? 2,000 रुपये सुरुवातीला लेस करावे लागतील. म्हणजे या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे द्यायचे? सेल्समधून लेस, मशिनरीमधून लेस. किती लेस करायचे? 2,000 रुपये. करूया 2,000 रुपये लेस आपण. सुरुवातीला सेल्समधून लेस करूया. सुरुवातीला आपण काय करणार आहे? सेल्स रिटर्न एक मग मी सांगितलं होतं डेबिटचा आयटम, तो वजा करायचा 500 रुपये. राहिले किती मग? 1,20,000मधून 500 गेले, 1,19,500. आणि लेस इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी म्हणायचं त्याच्या खाली 2,000 रुपये.
आउटरला वजाबाकी, म्हणजे सेल्सची टोटल किती राहील 1,17,500. म्हणजे इथून 2,000 वजा करायचे आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्लांट अँड मशिनरीमधून 2,000 रुपये वजा केले बघा. लेस सेल ऑफ मशिनरी 2,000 रुपये वजा केले 60,000तून 58,000 रुपये इनरलाच ठेवायचे, कारण डिप्रिसिएशन त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे. ही झाली 2 नंबरची ॲडजस्टमेंट. तर 3 नंबरची ॲडजस्टमेंट डिप्रिसिएशन दिलेलं आहे. डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स @ 5%. असेट्स म्हटलेलं आहे. आता आपल्याकडे फिक्स्ड असेट कोणकोणते आहेत? बॅलन्स शीटच्या असेटकडे जाऊ आपण. सुरुवातीला दिले बघा त्यांनी डेटर्सच्या खाली फर्निचर दिलं आहे, म्हणजे फर्निचर एक फिक्स्ड असेट आहे. प्लांट अँड मशिनरी, त्याच्यानंतर बिल्डिंग एक आहे. म्हणजे ह्या 3 असेटवरती आपल्याला 5% डिप्रिशिएशन घ्यावं लागेल. घेऊया डिप्रिशिएशन आपण 3 असेटवरती. सुरुवातीला फर्निचरवरती घेऊया. फर्निचरची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 38,500. त्याच्या 5% 1,925 येईल. 1,925 वजा केले 36,575 रुपये हे हा फर्निचरचा बॅलन्स राहील. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीवरती डिप्रिशिएशन घेऊया. 58,000 रुपयेवरती डिप्रिशिएशन घ्यावं लागेल आपल्याला. 58,000च्या 5% लेस DEP करा, तिथं 5% 2,900. आउटरला बॅलन्स 55,100 रुपये P&Mचा राहील. तसंच बिल्डिंगवरती डिप्रिशिएशन घ्यावं लागेल. लेस DEP 5% करा तिथून पण. आता इथं पण 5% घेतलं 20,000च्या 1,000 रुपये. आउटरला वजाबाकी 19,000. म्हणजे तिन्ही बघा, फर्निचर, P&M आणि बिल्डिंग दोन्ही असेट्स, तिन्ही असेट कमी झाले आपल्या. म्हणजे सेकंड इफेक्ट असेट कमी म्हटल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिप्रिसिएशनची घ्यायची. हेडिंग द्यायचं टू डिप्रिसिएशन अकाउंट. इथे दिलं आहे बघा मी टू डिप्रिसिएशन अकाउंट. त्याच्याखाली फर्निचर 1,925, प्लांट अँड मशिनरी 2,900 आणि बिल्डिंग 1,000. टोटल डिप्रिसिएशन तिन्ही फिक्स्ड ॲसेटचे मिळून किती येते? 5,825. हे झालं डिप्रिसिएशनचे ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ईच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. या ॲडजस्टमेंटचा आपण नंतर विचार करू. त्याच्यानंतरच्या 2 ॲडजस्टमेंट अगोदर क्लिअर करू. 5 आणि 6. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरीज ₹500 दिलेले. म्हणजे काही खर्च द्यायचे आहेत. वेजेस 200 रुपये द्यायचे आहेत आणि सॅलरी 500. त्या आयटममध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. वेजेसमध्ये सुरुवातीला ॲड आउटस्टँडिंग करूया. 800 रुपयेमध्ये 200 ॲड केले 1,000 रुपये आउटरला. तसंच सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला आहे बघा. सॅलरीजमध्ये ॲड करू. ॲड आउटस्टँडिंग 3,500मध्ये 500 ॲड होतील. आउटरला बेरीज त्याची 4,000. दोन्ही खर्च द्यायचे आहेत. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं हेडिंग दिलं. वेजेस इनरला 200, सॅलरीज इनरला 500, आउटरला टोटल त्याची 700. समजलं? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या आयटममध्ये ॲड केला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला. त्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्याने ते आहे लास्ट ॲडजस्टमेंट. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स @ 3% ऑन सनरी डेटर्स. म्हणजे डेटर्सवरती 3% प्रोव्हिजन करायचे बॅड डेट्सची. म्हणजे डेटर्समधून 3% आपल्याला काय करावे लागतील? लेस करावे लागतील. बॅलन्स शीटच्या असेट्सकडे या. डेटर्समधून लेस केलं बघा. लेस PDD प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 3%. 28,000च्या 3% 840. म्हणजे वजाबाकी आउटरला 27,160. म्हणजे सेकंड इफेक्ट ह्याचा कुठं जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला आहे बघा मी. टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 840. ही झाली 6 नंबर. त्याच्यानंतर आता 4 नंबरची ॲडजस्टमेंट क्लिअर करूया. ईच पार्टनर्स इज एंटायटल टू गेट कमिशन @ 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. म्हणजे याच्यामध्ये 2 आपल्याला ॲडजस्टमेंट इथं दिलेले आहेत बघा. एक कमिशनचे आहे आणि एक इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण काय करूया? इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करूया, कारण ग्रॉस प्रॉफिट आपल्याला नंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर मिळेल. त्याच्या अगोदर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलची क्लिअर करूया. त्याच्यासाठी आपण काय करूया? एक वर्किंग नोट तयार करूया.
बॅलन्स शीटच्या खाली जागा असते वर्किंग नोट तयार करा. इथं लिहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम, वर्किंग नोट नंबर 1. आता क्षिप्राचं सुरुवातीला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. क्षिप्रा इज इक्वल टू 5/100 इंटू 90,000. म्हणजे ओपनिंग कॅपिटल किती आहे क्षिप्राचं? 90,000 आहे. 90,000. 90,000च्या 5% 4,500. मनीषाचं 30,000 आहे. 5% 5/100 गुणिले 30,000 बरोबर 5 गुणिले 300 बरोबर 1,500 रुपये. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं? 4,500 आणि 1,500. आता याचे इफेक्ट कसे द्यायचे? आपला नियम काय आहे? करंट अकाउंट जर दिलं तर जे कॅपिटलमध्ये ॲड करतो ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. याच्या अगोदर जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलं तर आपण कॅपिटलमध्ये ॲड करत होतो. म्हणजे आता काय करावं लागेल? करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यावं लागेल. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं बघा. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट 4,500 क्षिप्रा आणि मनीषाचं 1,500. आणि याचं सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल डिप्रिशिएशनच्या खाली घेतले बघा. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट क्षिप्रा 4,500 मनीषा 1,500. टोटल आउटरला दोन्हींची 6,000 रुपये झालं इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपण ॲडजस्टमेंट एक तेवढे कमिशनची नंतर विचार करूया तिचा. त्याच्या अगोदर काय करूया? ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं तर क्रेडिट साईड जास्त येते बघा. 1,54,500. 1,54,500. मग डेबिटला पण घ्यायचे 1,54,500. आणि 1,54,500मधून जर ह्या डायरेक्ट एक्सपेन्सेसची बेरीज करून मायनस केले तर 81,700 रुपये राहतात. तो काय येतो आपला GP. टू GP कॅरी डाऊन म्हणायचा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 81,700. आणि हा ट्रान्सफर कुठं करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 81,700. आता ग्रॉस प्रॉफिट मिळालेलं आहे. मग कमिशन आपण कॅल्क्युलेट करूया. परत वर्किंग नोट नंबर 2 घ्या. त्याच्यामध्ये लिहा ईच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट माहीत आहे आपल्याला 81,700. ईच पार्टनर म्हणजे दोघींनाही मिळणार आहे कमिशन. मग क्षिप्राचं कमिशन कॅल्क्युलेट करूया. 1% म्हणजे 1/100 गुणिले 81,700 GP बरोबर किती येणार आहे? 817. 2 शून्य कट करायचं 100वरच्या इकडं 700वरच्या 2 शून्य कमी होतील म्हणजे 817 राहतील. मनीषाला पण सेम होईल 817. म्हणजे दोघींना 817 कमिशन मिळतं आहे. हे कमिशन आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. कॅपिटलमध्ये ॲड होईल ते. कॅपिटल इन्क्रीज होतं आहे पण कॅपिटल अकाउंट आपण डायरेक्ट आउटरला घेतले लॅबिलिटीला. त्याच्यामुळं करंटला आपण याचे इफेक्ट द्यायचे. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं बघा. बाय कमिशन ऑफ पार्टनर्स अकाउंट 817. आता आपण सर्व ॲडजस्टमेंट क्लिअर केलेल्या आहेत. आणि याचा सेकंड इफेक्ट कमिशनचा कुठे घ्यायचा? कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला आहे बघा. टू पार्टनर्स कमिशन अकाउंट इंटरेस्टच्या खाली घेतले आहे बघा. क्षिप्राचं 817 मनीषाचं 817. टोटल 1,634. त्यानंतर आता ट्रेडिंग तर क्लोज केलं आहे. प्रॉफिट अँड लॉस क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती साईड जास्त आहे बघा. इकडं 81,700 क्रेडिटला 1,800 आणि 500 म्हणजे 84,000 रुपये टोटल येते. डेबिटची कमी येते इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची. मग 84,000 रुपये डेबिटला लिहून ठेवले. आणि या 84,000मधून सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर बॅलन्स किती राहतो? 56,401. तो काय येतो आपला नेट प्रॉफिट म्हणून लिहायचा. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. इथं झालेलं आहे बघा मिस्टेक थोडी झालेली आहे. तुम्ही करंट अकाउंट करायचं. कॅपिटल अकाउंटऐवजी काय करायचं? करंट अकाउंट. मग वाटप कसं होईल? 56,401चं 56,401चं वाटप तुम्ही जर केलं तर ते त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणात करायचं आहे. रेशो कसे घ्यायचे? कॅपिटलच्या प्रमाणात. कॅपिटल किती होतं? 90,000 आणि 30,000. म्हणजे त्यांचे रेशो कसे मिळतील आपल्याला? 3:1 म्हणजे 9:3 म्हणजे 3 1 3 3 त्रिक 9 3:1 येतील. मग त्या वाटप जर केलं तर क्षिप्राला 42,301 शेअर जाईल. मनीषाला 14,100. आणि हे आपण कुठं ट्रान्सफर करायचं आता? करंटला. इथं कॅपिटल झालेलं आहे. तुम्ही प्रॉब्लेम वहीमध्ये तुमच्या सोडवत असताना करंट अकाउंट करा फक्त. काय करायचं? ट्रान्सफर टू करंट अकाउंट. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये नेट प्रॉफिट
42,301 आणि 14,100. आणि आता करंट अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग क्लोज केलं, प्रॉफिट अँड लॉस क्लोज केलं. आता सुरुवातीला आपण करंट क्लोज करूया आणि त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करूया. करंट अकाउंटचे मनीषाची क्रेडिट साईड येते 19,417, डेबिटला तर काय नाही तेवढे लिहायचे 19,417. आणि क्षिप्राची 52,618, 52,618 डेबिटला लिहा आणि टू बॅलन्स कॅरी डाऊन करा 52,618, 19,417. आता डेबिट बॅलन्स आहे बघा, हा क्रेडिटला जाईल. आता राहिलं कोणतं अकाउंट आपलं? बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट बॅलन्स कोणता असतो? लॅबिलिटीचा. म्हणजे लॅबिलिटी साईडला लिहायचं बघा, कॅपिटलच्या खाली जागा सोडलेली होती त्याच्या खाली करंट अकाउंट्स असं हेडिंग द्या. क्षिप्रा मनीषा असं इनरला लिहा. क्षिप्राचं आहे 52,618 आणि मनीषाचं 19,417. टोटल 72,035 या दोघींच्या करंट अकाउंटची बॅलन्स येते. आणि जर आपण बेरीज केले बॅलन्स शीटची, लॅबिलिटी येते 2,40,235 आणि असेट पण 2,40,235. आपला हा प्रॉब्लेम टॅली होतो किंवा तो दोन्ही साईडनं आपला बरोबर येतो. म्हणजे आपण काय केलं, सुरुवातीला आयटमचं पोस्टिंग केलं, त्यानंतर ॲडजस्टमेंट एक एक क्लिअर केलेल्या आहेत आणि करंट अकाउंटच्या बॅलन्स दिल्यामुळे करंट अकाउंट एक एक्स्ट्रा ओपन केलेलं आहे. अशा तऱ्हेनं आपला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. आपण एक 15 ते 16 प्रॉब्लेम या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. करंट अकाउंटचे 2 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. तुम्ही आणखी घरी सोडवा आणि त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर मला वैयक्तिक व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून विचारू शकता. म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरुवात करूया. धन्यवाद.